प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि आज या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. माझे सहकारी मित्र आदरणीय संतोष सर ज्या प्रकारे या विषयावरती म्हणाले की जो उद्याचा महापौरचा आपला विषय आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे इथले नेते नरेंद्र मेहताजी आरोप प्रत्यारोप करत आहेत मराठी या मुद्द्यावरती, शिवसेनेवरती, हे सर्व आरोप प्रत्यारोप आम्हाला हास्यास्पद वाटतात. याचं कारण असं आहे आणि ज्या एक संघटना जी आहे मराठीकरण समिती, मधल्या काळात तिने मराठी विषयाचा फार मोठं आंदोलन या मीरा भाईंदर शहरामध्ये उभं केलं होतं आणि अमराठीकडून कसा त्रास होतो आहे मराठी माणसांना हे सिद्ध केलं होतं. त्या आंदोलनामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे सर्व मराठी आपले उमेदवार असतील, आपले नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, किंबहुना आपले मंत्री महोदय, आमदारसुद्धा प्रत्येकाने अशा चांगल्या विषयाला पाठिंबा दिला होता. परंतु प्रत्येक वेळेला मराठीकरण समितीची भूमिका ही नेहमीच योग्य आणि चांगली असते यातला भाग नाही आहे. ही निवडणूक आपण जर नीट तपासली, आपण आकड्यांवरती गेलो आणि अतिशय व्यवस्थित सखोल जर अभ्यास केला तर असे अनेक प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये मराठी उमेदवार शिवसेनेने उभे केले होते. बरं, एखाद्या मराठी संवर्धन संघटनेचा प्रमुख उद्देश काय असतं? मराठी टिकली पाहिजे, मराठी रुजली पाहिजे आणि मराठी पुढे गेली पाहिजे. पण ही मराठी नेमकी कोणती मराठी, याची कोणती एखादी व्याख्या त्यांनी त्यांच्या त्या समितीच्या संघटनेच्या ज्या अहवालात कुठे काय स्पष्ट केली आहे का? त्या निशा नार्वेकर या मराठी उमेदवाराला पाडून जिंकल्या, त्याला पाडण्यासाठी कुठेतरी किरण चव्हाणचा उबाटाचा एखादा उमेदवार उभा करायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी या अक्षरशः संशयास्पद आहेत. मराठी एकीकरण समिती ज्या पद्धतीने विरोध करते, मग ही मराठी एकीकरण समिती मागेही मी म्हटलं होतं, याच शहरामध्ये याच महापालिकेचे आपले महापौर जेव्हा डिंपल मेहताजी होतात, गीताताई जैन होतात, मग हे कुठे मराठी होते का? मग तेव्हा ह्यांना प्रखर विरोध त्यांनी का नाही केला? ज्या भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर म्हणून असते जे काम करत आहेत, त्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष त्यांना अमराठी चालतो, युवा जिल्हा अध्यक्ष त्यांना अमराठी चालतो, त्याही पलीकडे आमदार त्यांना अमराठी चालतो. मग अशा अमराठी आमदाराने अमराठी जेव्हा महापौर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर इतका विरोध आणि अशा प्रकारचा विरोध हा लोकशाहीमध्ये कुठे बसतो? लोकशाहीमध्ये जर 78 नगरसेवक एखाद्या पक्षाचे निवडून येतात, मग लोकशाहीच्या नियमानुसार, महापालिकेच्या नियमानुसार, निवडणूक यंत्रणेच्या नियमानुसार त्या नगरसेवकांच्या पक्षाला तो अधिकार असतो. बरं, आता दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की जर इतकं मोठं ते मराठी करतायत, मग भाजपाचे 36 उमेदवार नगरसेवक नगरसेविका मराठी म्हणून जिंकून आलेले आहेत. मग या 36 उमेदवारांना जवळजवळ 2,87,000 मतं मिळालेली आहेत. आता हे 36 मराठी नगरसेवक नगरसेविका भाजपा पक्षाचे, त्यांना 2.5 लाखाच्या वरती वोटिंग मिळते. आपण काही वोटिंग कमळाची पकडूया, चिन्हाची पकडूया, पण काही वोटिंग 1.5 लाखाची वोटिंग, 1.5 लाख मतदान या मराठी भाजपाच्या नगरसेवक नगरसेविकांना मराठी माणसाचे पडलेच आहेत की. मग हे 36 मराठी नगरसेवक त्यांच्या अमराठी नेतृत्व